आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगर अंतर्गत केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचं महत्त्व वाढून मंत्रिपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय। तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळावी म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन टायगर घडवून आणल्याचाही आरोप होत आहे। या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड भाष्य केलंय। तसंच श्रीकांत शिंदेंना शिवसेनेचा राष्ट्रीय सरचिटणीस आणि युवासेना प्रमुख करण्याची मागणी रामदास कदमांनी केली आहे। त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल, श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू। पण श्रीकांतला मी विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया। जेव्हा मंत्रिपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला। ही शिवसेना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.